मी माझ्या मुलांना एकच प्रिन्सिपल, तू प्रिन्सिपल म्हणून विचारलंस तर सांगतो की हॅपीनेस इज अ चॉईस. आनंदाची निवड करावी लागते. दुःख नकळत येतच राहतात. अरे म्हणजे अपेक्षाभंग येत राहतात, अपमान खूप येत राहतात. म्हणजे घरात दारात जवळच्या माणसांकडनं रोज अपमान होत राहतात. असं काही नाहीये की म्हणजे आता हे भाषण बिषण सगळं ठीक आहे, पण रोज बारक्या बारक्या गोष्टींवर रोज अपेक्षा, कोणी रिक्षावाला करतो, कोणी नातेवाईक करतो, कोणी अपमान करतो. पण म्हणून काय आनंदीच नाही राहायचं का? तुम्हाला निवडावंच लागतं. आणि ते जर माझ्याकडून माझ्या मुलांनी शिकलं ना, तर कदाचित म्हणजे ते करिअर बरं वाईट काहीतरी करतीलच, शिक्षण काहीतरी बरं वाईट घेतीलच. मला तो 3 इडियट्स मधला तो शर्मन जोशीचा डायलॉग फार आवडतो की मैं अपनी जिंदगी के साथ कुछ तो ढंका करी लूंगा. करेक्ट, परफेक्ट. हे कितीतरी वेळा आमच्या चर्चेतनं निघतं की दिस शुड बी द फिलॉसॉफी ऑफ लाईफ, की काही ना काही बरं तर होईलच ना. आणि एवढी लेगसी घेऊन आलो, 4-4 पिढ्या एकत्र राहतोय, कुछ ना कुछ ढंका करी लूंगा. खरंय.